पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. चिंगे चिंगे आई चिंगे धावू नको चिंगे ऐक ना चिंगे चिंगे आले रेडी आले म्हणजे शोनत बाबा तुम्ही मालती ए मालती अगं चिंगी तयार होऊन आली आहे आणि अजून तुझी तयारी नाहीये. कसले कमाल दिसताय आज तुम्ही. आले आले हो ए चिंगी मी कसा दिसतोय का? हा छान आहे बाबा एकदम हँडसम दिसताय तुम्ही आज. ए चिंगी मी जेव्हा तरुण होतो ना तर तुझ्या आजीला मी असलेच कपडे घातलेले आवडायचं. अहो तुम्ही काहीतरीच काय सांगताय तिला. आई बाबा बघ गजरा अँड ऑल. अहो ऐकलत का मी गजरा व्यवस्थित माळलाय ना बघा ना. नाही माळलायस पण तुझी इच्छा असेल तर मी माझ्या हाताने परत माळू का? काय काय तिच्या समोर बोलताय तुम्ही. लाजली बघ अशी. बाबा आई आज किती दिवसांनी हसताय तुम्ही. आई आज तू किती दिवसांनी गजरा माळलायस. मी गेल्यानंतर तुमचे सगळे दिवस सारखेच होते पण आज केवळ नातीला जत्रेला घेऊन जायचं म्हणून तुम्ही दोघं जण किती खुश आहात. अहो घ्या चिंगी आज ना आपण आकाश पाळण्यात बसायचं. नको नको मला भीती वाटते. हा काय ग आजी एवढी मोठी असून तुला भीती वाटते. मग आमची चिंगे बघ कशी धीट आहे ते. हा हो काय पण चिंगीचे आजोबा अजून झुरळाला घाबरतात त्याचं काय. ए झुरळाला मध्ये आणायचं नाही. झुरळाला मध्ये आणायचं नाहीये. मी आकाश पाळण्याबद्दल बोलतोय. मग मला का घाबरट म्हणालात तुम्ही. अग अगं आजी आज आजोबांना दाखवच. चल आमच्या सोबत बस पाळण्यात. येस तू एक काम कर तू आमच्या मध्ये बस म्हणजे आम्ही तुला दोन्ही बाजूने असं घट्ट धरून ठेवू. बर ते तिकडे गेल्यानंतर बघूया आपण आधी जाऊया ना जत्रेला. हो चला 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 चला. ए नातीला घेऊन चाललात लेकीला नाही घेऊन जाणार. मी पण येणार तुमच्या बरोबर. चला मी पण येते. चला 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 लवकर चला. एव्हाना पोचायला हव्या उद्या वाटेत असतील वाटतं. कोणी आहे का. मी अडकली आहे इथे खिडकीत. बबन 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 वर वर बघ वर. बबन राजू भाऊजी राजू भाऊजी वर वर बघा वर. राजू भाऊजी फोन करू का? कोलते वहिनी कोलते वहिनी. बबन या वाटेत आहेत का म्हणून फोन नसेल उचलला. नाही तसं काय फोन उचलायला काय प्रॉब्लेम आहे. अर्चना वहिनी अर्चना वहिनी. कोणी आहे का.
ओहो. आनंदी फोन उचलत नाही असं कधी होत नाही, ती नेहमीच फोन उचलते. आता काय झालं? फोन नाही उचलत आहे. ती घरी तर नसेल, विसरली फोन. काय करू, घरी जाऊ का? नको, परत चुकामुक व्हायची. मी इथे यायचो आणि त्या दरवाजा उघडा. आनंदी, चिंगी, आनंदी. अरे, घरात कोणी नाहीये. हे तिकडे गेले की काय? त्यांना सांगितलं पाहिजे मी घरी आलोय ते. वाट पाहत असं ना. तो घरीच आहे. चिंगी, आनंदी, 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 हे आनंदी, आनंदी, हे आनंदी, आनंदी. तू इकडे कशी आलीस? हा, इकडे, इकडे. आनंदी, 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 हे आनंदी, आनंदी, आनंदी. आनंदी, 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 पाणी. आनंदी, काय झालं होतं? तू शुद्धीवर नव्हतीस आणि तिकडे अडकून कशी काय पडलीस तू? काय ऐकू मी तुझं? काय ऐकू? तू माझी आई नाहीयेस. चिंगी बाळा, हाय बघ. आई, कुठे चाललीस? मी बघ. ए चिंगी बाळा. चिंगी, चिंगी, त्या फनी मिरर समोर किती मजा आली ना. एका मिरर मध्ये आपण एकदम उंच दिसत होतो, दुसऱ्या मिरर मध्ये आपण एकदम बुटके दिसत होतो, तिसऱ्या मिरर मध्ये आपण एकदम जाडे दिसत होतो, चौथ्या मिरर मध्ये आपण एकदम कडके दिसत होतो. एखादा आपलं थांबा चिंगाबाई,
काय ग, कुठे गेली होतीस? जत्रेत. बाबाला सांगितलेलं? बाबा खूप टेन्शन मध्ये आहे. त्याला कसलं टेन्शन? काय झालंय त्याला? मी मला त्याला खाताना काय शिंगे इथे काय करतेस? तू जाणार होतीस ना बाबांसोबत जेवायला आणि यांच्यासोबत काय करते? काय जत्रेत? चल घरी चल 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 चिंगी. काही आपल्या कोणासोबत ते भेटलं तर ते कळत नाही का तुला? काय रे, तुम्ही जेवायला जाणार होतात ना चिंगीला घेऊन? हो, आणि हे गेलेले दिसत नाहीये. काय रे, त्या पाटकरांसोबत चिंगीला पाठवायची काय गरज होती? ती दोघं म्हातारा म्हातारी स्वतःला सांभाळता येत नाही त्यांना. आणि काय ग आनंदी, तू अशी का दिसतेस घाबरल्यासारखी? चिंगीला माहितीये ना काय झालं ते. अहो नाही आनंदी, प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात. इकडे आधी सांग, का केलंस तू असं? मला आजी आजोबांसोबत जायचं होतं. मग माझी काही हरकत होती त्याला? तुला सांगता येत नव्हतं? मी आनंदीला सांगूनच गेलेले. ही पद्धत आहे तुझी सांगायची? काय विचारतोय मी? तुला यायचं नव्हतं तर ठीक आहे, पण म्हणून तू आनंदीला बंद करून गेलीस? कसलं वागणं आहे हे? कुठून शिकलीस तू हे? चिंगी, तुझं रडणं, चिडणं, हट्ट करणं या सगळ्या गोष्टी मी माफ करू शकतो, पण आज तू जी काय वागलीस ना ती खूप मोठी चूक केलीस तू. तू हिला कोंडून ठेवलंस का? तर तुला हिच्यासोबत डिनरला जायचं नव्हतं म्हणून? काय एवढा राग करतेस तू तिचा? तिची काय अवस्था झाली बघ, चक्करून पडली होती ती. हो नका ना बोलू. थांब आनंदी, तू अजिबात पाठराखण करायची नाहीस तिची. बघतेस चिंगी, अजूनही ती तुला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते. ती तुझ्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते, पण तुला ते नकोय. का नकोय? अगं तू तिला नावाने हाक मारतेस तरी सुद्धा त्यावर तिची काहीच हरकत नाहीये. ती तुझी आई नाहीये, पण तरी ती तुझी मैत्रीण होण्याचा प्रयत्न करते. तिला तू हवी आहेस, ती सगळ्या बाजूने प्रयत्न करते, पण तुला ते नकोय. राघव शांत हो. आनंदी त्याला सांग, पुन्हा चुकतोय तो. अहो नका ना बोलू, लहान आहे ती. लहान आहे ना, मग तिला आत्ताच कळायला पाहिजे मोठ्या माणसांची कसं वागायचं असतं ते. तिने आता जे काय केलं उद्या काय करेल कोण सांगेल? पण मी काय म्हणते राघवा, कोणी मध्ये पडायचं नाही आता. हे घ्या. अहो काय झालं? कसला एवढा विचार करताय? मालती, चिंगी राघव बरोबर जेवायला जाणार होती, पण ती आपल्या बरोबर जत्रेला आली. याआधी तिनं असं कधी काही केलं नाही ना. अहो लहान पोर होती, तिला वाटलं जत्रेला यावंसं म्हणून आली. त्या दिवशी रात्री सुद्धा ती अशीच अचानक आली, उपाशी. नाही, मी आलोच. हा, अहो आत्ता फुगा नेऊन देताय, उद्या सकाळी दिला असता ना. नाही, मी आत्ताच नेऊन देतो. मालती, मला ना काहीतरी गडबड वाटते. मी जाऊन बघतो. अहो पण किती वाजलेत बघा, खूप उशीर झालाय. नाही, मी जाऊन बघतोच का. मी आलोच. अहो तुम्ही काय बघतेस तिच्याकडे? अजून राग काढायचा तिच्यावर? चिंगी, अगं 2 मिनिटं खोलीतून तू बाहेर आली नाहीस ना, तिचा जीव वर खाली होतो. पण तिची काय अवस्था होऊ शकते तिकडे कोंडून ठेवल्यानंतर, याचा तू जरा सुद्धा विचार केला नाहीस? तुझ्या आजी आजोबांसोबत तुला जत्रेला जायचं होतं ना, पण तुला जराही वाटलं नाही, जराही तुझ्या मनात विचारला नाही की तुझा बाबा तिकडे वाट बघत असेल? हा, तुला काय वाटेल याचा विचार तिनं करावा? आणि तिला काय वाटेल याचा विचार कोण करणार राघव?
गेले काही दिवस पोर शांत आहे, घरातल्या भांडणामुळे वैतागली आहे. मग आम्ही तिला घेऊन गेलो तर काय बिघडलं राघव? आमचाही हक्क आहे तिच्यावर, आमची सुद्धा नात आहे ती, माझ्या मुलीची मुलगी आहे ती. पण तुला त्याचं काय? तू हद्द केलेस आज. तुझ्या नव्या बायकोनं तुझ्या डोळ्यांवर झापडं बांधलेत की काय, की आज तिच्या सख्ख्या आजी आजोबांना तिच्यापासून तोडायला निघालास तू? नाही नाही, तसं नाहीये. तिने तुमच्यासोबत जाण्याला माझी कधी काहीच हरकत नव्हती. स्वतःची बाजू सावरायचा प्रयत्न करू नकोस. तुझे करतोस त्यात तुझी काहीच चूक नसते ना. पण आता मी सगळं ऐकलंय माझ्या कानानं. आमच्यापासून आमची मुलगी हिरावून घेतलीस, आता नातीला सुद्धा आमच्यापासून तोडतोयस का? पण नाती अशी सहजासहजी तुटत नाहीत. चिंगी बाळा, तुझ्या बाबाला तू आम्ही सगळेच जड झालोय, पण मी अजूनही खमका आहे. मी सांभाळेन तुला, मी शिकवेन तुला. आणि असं हाडतूड करून नाही, सावत्रपणाचा जाच करून सुद्धा नाही, तर प्रेमानं. चल चल माझ्या बरोबर. बाबा, चिंगी बोल, येतेस? पाटकर, ती आमची मुलगी आहे, हे तिच्या बापाचं घर आहे, ती कुठेही येणार नाही. निर्णय चिंगी घेईल. चिंगी बाळा, आजोबा, मी येते तुमच्या सोबत. चिंगी बाळा, चिंगी, चिंगे, चिंगी, चिंगे, ए चिंगी बाळा, काय करतेस तू? चिंगी, चिंगी, आनंदी थांबव ना तिला. अगं तिने हे सगळं मुद्दाम नाही केलंय, खरंच नाही. अगं मी होते तिच्या बरोबर, तिने खरंच नाही मुद्दाम केलं, माझ्याही नाही लक्षात आलं. आनंदी थांबव तिला. चिंगी ऐक ना बाळा, चिंगी हे बघ, हे घर तुझं आहे ना. हा, असं जातं का कोणी घर सोडून? आणि बाबांना मी समजावून सांगते ना. हा, तू सांगितल्यानंतर बाबा ऐकणारच ना. तूच सांगितलंस ना मी तुला अडकवलं ते. मग आता का थांबवतेस? चिंगी बाळा, हे बघ, तुझ्या बाबांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे अजूनही. नको ना ग असं सोडून जाऊ, त्यांना खूप वाईट वाटेल. सोड सोड माझ्या बॅगला, जाऊ दे मला. बाबांना खूप वाईट वाटेल बाळा, नको ना असं करूस. चिंगी, ए चिंगी, चिंगी, आनंदी ती चालली बघ. चिंगी बाळा, ए चिंगी बाळा, नको ना ग घर सोडून जाऊ. असं जातं का कोणी? अहो सांगा ना हिला. हे बघ, तुला काय हवंय सगळं करेन मी तुझ्यासाठी, नको ना घर सोडून जाऊ. चिंगी. हो पाटकर, जरा बापाच्या नजरेतून विचार करा. तुमची रमा नाहीये तर तुम्हाला किती त्रास होतोय. आता चिंगीशिवाय माझ्या राघवाला किती त्रास होईल, विचार करता का जरा? आता राघवचा सगळाच त्रास दूर होईल. चिंगू, चिंगू ऐक ना, बाबावर असं रागवतात का? हा सांग मला, तुला काय हवंय सांग. हा माझा मोबाईल हवाय, हा तू घेऊन टाक, पण घर सोडून जाऊ नको चिंगी. राघव, नुसतं बघतोयस काय? थांबव ना चिंगीला. दादा, अरे बोल ना काहीतरी दादा. अहो सांगा ना तिला, ऐकेन ते तुमचं. हे बघा, तुम्ही तिच्याशिवाय आणि ती तुमच्याशिवाय नाही राहू शकत. ऐकेन ते तुमचं, सांगून ते बघा एकदा. राघव, अरे ती बॅग घेऊन चाललीये, अडव ना तिला. चिंगी बाळा, चिंगी बाळा, मी हात जोडते, नको नको जाऊस. जाऊ दे तिला. तिला जायचं असेल तर जाऊ दे आनंदी.